शुभविवाह या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी सांगत असते, माझं आणि आकाशचं प्रेमच जिंकणार. तुमच्या कटकारस्थानांच्या पुढे आता आमच्या प्रेमाची जीत होणार आहे. रागिणी म्हणते, प्रेम? तुमचं प्रेम? कसलं प्रेम? यावरती भूमी सांगते, बरोबर आहे. तुम्ही का प्रेमाचा विचार कराल? कारण तुमच्यासारख्या स्वार्थी बाईला स्वतःच्या पुढे दुसरं कोणाच्या प्रेमाची काय किंमत? जी बाई सर्वस्वी आपल्या नवऱ्याची नाही होऊ शकली, नवऱ्यापासून लपून छपून कपट कारस्थानं करणाऱ्या बाईला आकाशच्या प्रेमाची काय किंमत करणार? जो भाचा तुमच्यावरती इतकं प्रेम करतो त्याला विषाचा डोस देऊन देऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केलात आणि इतकं काय ते कमी पडलं तर तुम्ही तुमच्या भावाला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केलात. सख्खा भाऊ तुमचा, त्याला सुद्धा मारण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आता मात्र रागिणी हादरते. हिला कसं काय समजलं? म्हणजे दादाच्या ॲक्सिडेंटबद्दल हिला कोणी सांगितलं? या शेवटच्या वाक्याने रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. बाकी सगळी कारस्थानं हिला माहिती असणं ठीक आहे, पण अपघाताचं हिला कुणी आणि कसं सांगितलं? असा विचार करत रागिणी आता हादरते. तोपर्यंत आकाश आता तिकडे पोहोचलेला असतो आणि त्याला आता एक कोळीदादा मिळतात आणि त्या कोळीदादांना तो म्हणतो, ओ दादा, माझ्या सायकल राणीला तुम्ही कुठे पाहिलत का? यावरती तो कोळी म्हणतो, सायकल की राणी? नक्की कोणाला पाहिलं का बघायचं आहे तुम्हाला? यावरती आकाश म्हणतो, ओ दादा, माझी सायकल राणी. यावरती आता मात्र इकडे सोमेश सांगतो, अहो यांची बायको, यांच्या बायकोला तुम्ही कुठे पाहिलत का? म्हणजे या व्हॅनमधून ना त्या इथे आल्या होत्या, या व्हॅनमधून त्या आतमध्ये आल्या, पण नंतर कुठे दिसत नाहीयेत. यावरती तो माणूस सांगतो, हो म्हणजे या व्हॅनमधून एक साडी नेसलेली बाई आणि 2 माणूस आले होते खरे, पण ना आत्ता ते कुठे गेले नक्की मला काही सांगता येणार नाही. पण हां, ही एक छोटी बोट आहे ना, या छोट्या बोटमधून ते समुद्रात गेले. तिकडे एक मोठी बोट आहे बघा, त्या मोठ्या बोटीमध्ये ते छोटी बोट जाऊन पोहोचली आणि मग तिकडे ते उतरले असतील. यावरती आता मात्र आकाश म्हणतो, ओ दादा, मला पण तिकडे जायचं आहे, मला पण एखादी बोट मिळेल का? यावर तो नाखवा म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यासाठी बोटीची व्यवस्था करतो. मग तो आकाशच्या प्रेमापोटी, बायकोवरील प्रेमापोटी आता मात्र तो लगेचच आकाशसाठी बोटीची व्यवस्था करतो. आकाश, तो नाखवा आणि त्यानंतर सोमेश हे तिघजण तिथे एका छोट्या बोटीने ज्या मोठ्या बोटीपर्यंत रागिणी भूमीला घेऊन गेली होती त्या दिशेने निघतात. इकडे रागिणी हादरलेली असते. म्हणजे आता आपण केलेल्या अपघाताबद्दल हिला कसं कळलं? त्यावरती रागिणी म्हणते, तुला कसं कळलं? बोल, तुला कोणी सांगितलं? असं म्हणत ती भूमीचा गळाच धरते. भूमी म्हणते, कसं आहे ना, कपट कारस्थानं कितीही केली तरी ती लपून छपून बिलकुल राहत नाही. ती कपट कारस्थानं समोर येतात. तुमचं कारस्थान माझ्या समोर आलेलं आहे. आत्या तुमचा डाव संपलेला आहे. यावरती रागिणी म्हणते, हे बघ, तुला समजलं तरी माझं काही बिघडत नाहीये आणि मी कोणतंही पाप नाही केलेलं आहे. कधीतरी दादाला मरायचंच होतं ना, ते तो आधी मरला. मी फक्त दादाचं मरण प्रीपॉन केलंय. असं म्हणत बिनदिक्कतपणे दागिनी आपण केलेला गुन्हा हा गुन्हा नाहीच आहे असं अगदी जबाबदारपणे सांगत असते. तोपर्यंत आकाश त्या नाखवाला घेऊन त्या बोटीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत असतो. रागिणी म्हणते, हो, नाही केलाय मी गुन्हा. यावरती भूमी सांगते, गुन्हा नाही, पाप केलेत तुम्ही, पाप. ज्या भावाने तुमच्यावरती प्रेम केलं, तुमच्यावरती विश्वास ठेवला, त्या भावाला, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलात. रागिणी म्हणते, हो केला. कारण जोपर्यंत माझा भाऊ जिवंत होता ना, तोपर्यंत मला ही प्रॉपर्टीमधला काहीही हिस्सा मिळाला नसता, म्हणून मी हा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला आकाशला संपवण्याचा माझा हेतू होता. पण नियतीने त्यावेळेला माझी साथ नाही दिली, पण नियती आत्ता माझी जरूर साथ देणार आहे. हे बघ, नियतीने त्यावेळेला मला साथ नाही दिली म्हणून आकाश वाचला, दादाने ते मृत्यूपत्र केलं आणि हा सगळा घाट घालायला लागला. तेव्हाच सगळेजण गेले असते ना तर मला हा घाट घालावाच लागला नसता. असं म्हणत रागिणी आता भूमीला केलेल्या पापाचं अगदी उघडपणे कबूल करत असते. भूमी सांगते, तुमच्यासारखी बाई पाप करून सुद्धा हे पाप कबूल न करलं किंवा कितीही गोष्टीला सोन्याचा मुलामा बोलण्याला लावलात ना तरी सुद्धा तुम्ही केलेलं पाप हे पापच आहे आणि माझ्या आकाशसाठी मी काहीही करू शकते. किती काही झालं तरी आकाशचा पत्ता मी तुम्हाला कळू देणार नाही. आता तुमची अवस्था अशी झालेली आहे ना की तुम्हाला मला मारता पण येणार नाही, मला सोडता पण येणार नाही आणि आकाशचा पत्ता पण मिळणार नाही. आकाशचा पत्ता मिळवण्यासाठी तुम्ही माझा जीव घेतलात तरी 72, पण मी माझा जीव सोडेन, पण माझ्या आकाशला मात्र मी सुखरूप ठेवेन. हे आमचं एकमेकांवरचं प्रेम आहे. यावरती रागिणी म्हणते, तुला या प्रेमाचा इतका माज आहे ना, या माजालाच मी उतरवून टाकणार आहे. भूमी म्हणते, तुम्ही माझा माज कधीच उतरवू शकत नाही, कारण नेहमी सत्याची जीत होते.
मी तुम्हाला संपवेन. यावरती रागिणी म्हणते, अच्छा म्हणजे तू बांधलेली आहेस आणि तू मला संपवणार. मग असं भूमीचं वाक्य आल्यावरती रागिणीचा माणूस बंदूक उगारतो. हा सगळा प्रकार चालू असताना अभिजितला एक कॉल येतो. अभिजितने जिकडे सेटिंग लावलेली असते आकाशचा पत्ता मिळवण्यासाठी, तिथून अभिजितला कॉल येतो आणि त्याला आता आकाशबद्दलची माहिती कळते. आकाश कोणत्या मुकादमाकडे काम करतोय हे सगळं सत्य समजतं. रागिणी सांगत असते, हे बघ, मला तर सत्य मी काढून घेणारच आहे, पण सोबत तुझा जीव पण घेणार. असं म्हणत ती भूमीचा गळा धरते. तोपर्यंत अभिजितचं फोनवरचं बोलणं संपतं आणि अभिजित म्हणतो, आई आता हिच्या आपल्याला काही गरजच राहिलेली नाहीये. रागिणी म्हणते, का रे बाबा, हिची का गरज नाहीये? यावरती अभिजित म्हणतो, आई आपल्याला पत्ता सापडलेला आहे. रागिणी म्हणते, काय पत्ता सापडला, कसा काय? यावरती अभिजित म्हणतो, आपल्याला आकाशचा पत्ता सापडलाय. आता मात्र रागिणीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद येतो. आकाशचा पत्ता सापडला म्हणजे त्याची आपल्याला अंगठा घेता येईल आणि मग सगळं काही ठीक होईल असा विचार करत रागिणी खूप खुश असते आणि म्हणते, बघितलंस, नियती माझ्याच बाजूने आहे. नियतीने आत्ता सुद्धा मलाच कौल दिलाय. तुझ्या बाजूने नियती कधीच नव्हती. पण काय रे अभिजित, तुला कसा काय पत्ता सापडला? अभिजित मोठ्या फुशारकीत बोलायला लागतो, अगं आई, पैसा दिला की सगळं होतं. ज्या वेळेला आपण चाळीतून बाहेर पडलो ना, तिथल्याच एका चाळकऱ्याला खूप सारे पैसे देऊन मी सांगितलं होतं की आकाशबद्दल मला काहीतरी सांग. तेव्हा तो काही बोलला नाही, पण पैसा बोलतोच ना. बघ, त्याने आत्ताच फोन करून मला सगळी माहिती मिळवून सांगितली सुद्धा. आकाशनं ज्या मुकादमांकडे काम करतो तिथे तो कामाला आत्ता गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या मुकादमांच्या इथे जाऊन आकाशला गाठायला लागेल. आकाशचा पत्ता समजलाय म्हटल्यावर ती भूमी खूप पॅनिक होते. भूमी विचार करते, आकाशचा पत्ता समजलाय म्हणजे हे आकाशला जर काही केलं तर? भूमी सांगते, खबरदार खबरदार, माझ्या आकाशला जर काही केलं तर तुमचा जीव घेईन मी, जीव. रागिणी सांगते, अगं आमचा जीव घेण्याच्या तू परिस्थितीत तरी आहेस का? तुझा जीव आहे धोक्यात, तुझे हात आहेत बांधलेले आणि तू आमचा जीव घेणार? भूमी सांगते, माझ्या आकाशला वाचवण्यासाठी मी काहीही करेन. आकाशच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही, खबरदार जर माझ्या आकाशला काही केलं तर. रागिणी म्हणते, अगं सुंभ जळला तरी पीळ कसा नाही अजून जळला तुझा? तू मृत्यूच्या दारात आहेस, मला धमक्या देतेस, आकाशला वाचवण्याच्या गोष्टी करतेस. यावरती भूमी सांगते, माझं आकाशवरील प्रेमच खरं आहे. तुमचं कधीही जीत होणार नाही. याआधी सुद्धा तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केलात. रागिणी म्हणते, आत्ता मला तुला इथे मारून आकाशला मारणं महत्वाचं आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला वेळ नाहीये. तुला आता इथल्या इथे संपवणार, त्यानंतर मी आकाशला भेटणार, आकाशकडून मला हवे ते काम करून घेणार, मग आकाशला पण तुझ्याचकडे पाठवणार. मग वरती दोघांनी प्रेमाचे खेळ खेळत बसा बरं का. भूमी सांगते, खबरदार, आकाशला काही केलं तर, कितीही झालं तरी सत्याची जीत होणार. तुमच्यासारख्या कपटीबाईची कधीच मी जीत होऊ देणार नाही. माझ्या आकाशला मी काहीही होऊ देणार नाही, खबरदार. असं म्हणत भूमी बोलत असते. तोपर्यंत आकाशची छोटी बोट त्या मोठ्या बोटीपर्यंत येऊन पोहोचते. मग मात्र आकाश त्या छोट्या बोटीतून मोठ्या बोटीला टांगोळ्या मारतो आणि तो टांगोळ्या मारून आता मोठ्या बोटीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं करत असताना आकाशला भूमी दिसत असते, पण रागिणी आणि अभिजितचा सध्या तरी चेहरा दिसत नसतो. त्यांना फक्त आवाज ऐकू येत असतो. भूमी त्याच्याशी भांडत असते किंवा त्याला सांगत असते, खबरदार जर मला काही केलं तर आणि माझ्या आकाशला काही केलं तर, माझा जीव घ्या पण आकाशला काही करू नका. आकाश हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करतो, आत्ता जर का मी सायकल राणीला आवाज दिला तर या माणसांना समजेल आणि सायकल राणीच्या जीवाला धोका होईल. त्यामुळे सायकल राणीच्या जीवाला धोका न करता मला तिच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. भूमी सांगत असते, तुम्ही आम्हाला कधीच वेगळं करू शकत नाही, कारण आकाश आणि भूमी हे क्षितिजावरती नेहमी एकत्र असतात. किती काही झालं तरी नियती आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणेल. आकाश आणि भूमी हे क्षितिजावरती पुन्हा भेटतील. असं म्हणत भूमी रागिणीला चॅलेंज देते. रागिणी आपल्या माणसांना सांगते, काय ऐकताय हिचं? चला तुम्ही सगळीकडे रॉकेल होता आणि बोट पेटवून द्या. आकाश विचार करतो, काहीही झालं तरी मला सायकल राणीला वाचवायलाच पाहिजे. आता मात्र सगळीकडे बोटवरती रॉकेल टाकलेलं असतं. आता आकाशला फक्त पाठमोरी भूमी दिसत असते. भूमीचं अर्धवट आता त्याला दिसत असते, ते पण पाठमोरं. समोर कोण आहे हे दिसत नसतं. तो पाहण्याचा प्रयत्न करत असताना पूर्ण बोटीवरती रॉकेलचं साम्राज्य पसरतं. भूमी जीवाच्या आकांताने ओरडत असते. रागिणी, अभिजित आणि त्यांची माणसं एका छोट्या बोटीमध्ये बसतात आणि आता बोटीवरती रॉकेल टाकल्यावरती माचीसची काडी ओढून सगळेजण तिकडून पसार होतात.
सगळेजण तिकडून पसार झाल्यावरती मात्र आता आकाश भूमीला वाचवायला तिकडे येतो. सायकल राणी भूमी म्हणते, आकाश तू इथे काय करतोयस? आकाश म्हणतो, मी तुला घेऊन जायला आलोय. त्यामुळे ती भूमी सांगते, तू आत्ताच्या आत्ता समुद्रात उडी मार आणि परत जा. आकाश सांगतो, नाही, आता जे काही व्हायचं ते दोघांचंच होणार. आणि तो भूमीला मिठी मारतो. बोटीवरती स्फोट होतो. या स्फोटामध्ये आता आकाश भूमीचं नक्की काय झालं असेल, दोघं जण सुखरूप कसे वाचले असतील, त्यांना वाचवणारा कोण आता देवता समोर आला असेल आणि मालिका कोणत्या वळणावरती पुढे चालले हे पाहणं रंजक ठरणार.